पुणे सोलापूरमध्ये जीबीएसची लागण होऊन मृत्यू झालेल्या रुग्णांचा विसेरा तपासणीसाठी पाठवला जाणार। अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल। घाबरण्याचं कारण नाही, सोलापूर महापालिका प्रशासनाचं आवाहन। किवळे गावातील संत तुकाराम महाराज चौकात 3 दिवसापासून धरणं आंदोलन, कचरा वाहतूक केंद्राचं अन्य ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी। खासदार श्रीरंग बारणेंची आंदोलनाला भेट। रत्नागिरीच्या साखरी नाटे इथल्या जेटी विरोधात मनसेचं आंदोलन। जेटीसाठी राबवण्यात येणारी प्रक्रिया चुकीची असल्याचा मनसेचा आरोप। परळीतील पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत चोरीची घटना। पोषण आहारासह साहित्य चोरीला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। पुण्यात प्रजासत्ताक दिनानिमित्तानं बाईक प्रेमींनी भरवलं जुन्या गाड्यांचं प्रदर्शन। डेक्कन परिसरातील भिडे पुलाजवळ जुन्या गाड्यांच्या प्रदर्शनाचं आयोजन। अमरावतीत प्रजासत्ताक दिनानिमित्तानं पोलीस कर्मचाऱ्याकडून तिरंग्याला अनोखी मानवंदना। 25 फूट खोल पाण्यात पोलीस कर्मचारी प्रवीण आखरे यांच्याकडून तिरंग्याला अभिवादन। सांगली बस स्थानकासमोर मोबाईल दुकानदाराची हत्या। पोलिसांकडून 3 आरोपींना अटक। अन्य एका हल्लेखोराचा शोध सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न। पूरमोक्षामुळे शेतीचं नुकसान झाल्याची तक्रार तहसीलदार घेत नसल्यानं टोकाचा निर्णय। पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला।